इकडे आपल्याला दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स दिले आहेत आणि दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स जे आहेत ते नेहमी एकमेकांना सिमिलर असतं का? आणि जर सिमिलर असतं तर इकडे आपण थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स यूज करणार का? करणार तर का करणार आहोत ते सगळं आपण इकडे डिस्कस करणार आहोत. तो व्हिडिओ बघा तर तुम्हाला समजेल आपण कोणतं थिअरम यूज करतोय, काय यूज करतोय आणि त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं. चला पहिल्यांदा काय दिलंय, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल डीएफ हे दोन्ही इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. तर दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ दिला आहे 1/2 म्हणजे ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिलाय. एबीचं लेंथ दिलंय 4 आणि आपल्याला डी फाइंड करायचंय. ओके, इकडे दोन ट्रायंगल्स इक्विलॅटरल आहेत. ओके, इक्विलॅटरल आहेत म्हणजे जर आपण ट्रायंगल एबीसी घेतलं ते इक्विलॅटरल आहे म्हणजे सगळे साइड्स एकमेकांना इक्वल आहेत. ते बघा इकडे आयडेंटिकल मार्क्स दाखवले आणि यांचं मेजर अँगलचं मेजर किती असणार आहे 60 60 आणि 60. ओके, आता दुसरं ट्रायंगल जे आहे ते पण इक्विलॅटरल आहे. आता दुसरं ट्रायंगल आपण इक्विलॅटरल घेतलं म्हणजे सेम साइड असायला हवं का? नाही, ते इक्विलॅटरल आहे म्हणजे त्याचे तिन्ही साइड्स इक्वल आहेत. जर इकडे 5 5 5 आहे, इकडे 8 8 8 होऊ शकतं, 9 9 9 9 तर 10 10 10 होऊ शकतं. बरोबर आहे, व्हेरी गुड. म्हणजे इकडे वेगळं आयडेंटिकल मार्क्स दाखवले, सेम नाहीये, लक्षात ठेवा. पण इकडे पण आपल्याला माहिती आहे अँगल्स इक्वल आहेत म्हणजे तिन्ही अँगल जे आहेत त्यांचं मेजर आहे 60 डिग्री. तर मला सांगा आपल्याला दिलंय की हे दोन्ही ट्रायंगल्स इक्विलॅटरल आहेत पण दोन्ही इक्विलॅटरल ट्रायंगल्स नेहमी एकमेकांना सिमिलर असतं का? विचार करा सिमिलर असतं का? कारण बघा 60 60 60 आहे, इकडे पण अँगल 60 60 60 आहे म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आहेत ना, म्हणजे ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे बाय ए टेस्ट. सेम वे आपण जर साइड पण बघितलं, इकडे समजा 5 आहे आणि इकडे 8 आहे, राईट. 5/8 रेशो, 5/8 दुसरं रेशो, 5/8 तिसरं रेशो, म्हणजे तिन्ही करस्पॉन्डिंग साइडचे रेशो पण घेतलं तर सेम आहे म्हणजे दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहे बाय एस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे आपल्याला माहित आहे नेहमी जेव्हा दोन इक्विलॅटरल ट्रायंगल दिले आहेत आपण त्यांना सिमिलर लिहू शकतो. दिलं नाही पण आपल्याला समजायचंय म्हणजे आपण ते नेक्स्ट स्टेटमेंट लिहिलं. इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर ऑलवेज सिमिलर. ते सिमिलर आहेत म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. म्हणजे आपण लिहू शकतो ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल डीएफ एकमेकांना सिमिलर आहे. ते लिहिलं ते आपल्याला समजलं. तर तुम्ही सांगणार या सम मध्ये आपल्याला फिगरची गरज आहे का? नाही, हे मी तुम्हाला फक्त दिलं तुम्हाला समजण्यासाठी. तुम्ही इकडे डायरेक्टली असं लिहू शकता, फिगर ड्रॉ करण्याची गरज नाही. ओके, आता दिलं काय ट्रायंगल सिमिलर आहे त्यामुळे मिळालं आणि इकडे सम मध्ये ट्रायंगलच्या एरियाचं रेशो दिलंय. सिमिलर ट्रायंगलचं एरिया, सिमिलर ट्रायंगलचं एरिया म्हणजे आपल्याला थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स यूज करायचं. म्हणजे काय येणार, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ इज इक्वल टू, म्हणजे राईट हँड साइडला येणार आहे रेशियो ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. कोणतं घ्यायचं, एबी दिलंय, डी फाइंड करायचंय म्हणजे एबी स्क्वेअर अपॉन डीई स्क्वेअर. व्हेरी गुड, हे लिहिलं. रिझन काय आहे, थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा कारण तुम्ही सांगणार हे तर रेशो आपल्याला ऑलरेडी दिलाय गिवन मध्ये. काय दिलंय 1/2 म्हणजे तिकडे लिहिणार आपण 1/2 लेफ्ट हँड साइडला. ओके, राईट हँड साइडला काय, आता एबीचं व्हॅल्यू दिलंय काय ते 4 म्हणजे लिहिणार 4 स्क्वेअर अपॉन डीचं व्हॅल्यू 9 म्हणजे डी स्क्वेअर. व्हेरी गुड. पण आपल्याला डीचं लेंथ फाइंड करायचंय म्हणजे डी स्क्वेअर नको, स्क्वेअर काढायचे म्हणजे काय करायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं दोन्हीकडे. म्हणजे आपण स्क्वेअर रूट घेणार आहोत म्हणजे काय येणार 1चं स्क्वेअर रूट 1, 2चं स्क्वेअर रूट रूट 2, 4 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार आहे 4 आणि डी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे डीई. आता आपल्याला फाइंड काय करायचंय डी, म्हणजे तुम्ही सांगणे एकदम सोपं आहे ना, क्रॉस मल्टिप्लाय करा. डी इंटू 1 काय येणार आहे डी. व्हेरी गुड, लेफ्ट हँड साइडला डी आलं इक्वल टू राईट हँड साइडला काय 4 इंटू रूट 2, 4 इंटू रूट 2 काय 4 रूट 2 काय सेंटीमीटर नाही काय तिकडे युनिट्स. म्हणजे काय झालं, सम झालं. आपल्याला डी फाइंड करायचं होतं ते आपण शोधून काढलं. सोपं होतं की नाही, समजलं ना. आता थिअरम का यूज केलं, कोणतं यूज केलं, प्रेझेंटेशन कसं करायचं. व्हेरी गुड. म्हणजे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि प्रॅक्टिस सेट 1.1 साठी इकडे क्लिक करा, 1.2 साठी इकडे क्लिक करा. मी तुम्हाला भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.